नवजीवन सोसायटी. आनंदी, तू आई, तुम्ही दोघी इथे काय करताय? एवढा गुडघा दुखायला लागला ना सकाळी म्हणून मी तिला म्हटलं चल माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता, म्हणून हिला सोबत घेऊन मी आले इकडे. ठीक आहे, चला जाऊ एकत्र. हो चला ना, चला ये ये ये. बस बस आई बस. ये. आनंदी, आईच्या नादाला लागून तू जे काही उद्योग करतेस ते दादाला माहिती आहेत ना? हा, अगं चल ना, तुला बसायचं ना खिडकीत. लहानपणापासून खिडकीत बसायची हौस आहे. हो आई हो. बस बस ये 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 बस ये ग ये. आनंदी ये, तू या खिडकीत बस. ये ये बाळा ये. तुम्हाला काय लिहून देऊ का पत्ता आता? नवजीवन सोसायटी सांगितलं ना दोघींनी. चला नेऊन घाला आम्हाला. देवा, किती गऊन हे. डोकं तापलं माझं नुसतं. मी पायावर पाणी घेते आणि साडी बदलते. थोडं थंडीचा महिना, पण ऊन काही कमी नाही बाई. आनंदी, थकलीस ना? पाणी पिऊन घे. पी. हे बघ, मी काही तुला विचारणार नाही कुठे गेली होतीस. तुला सांगायचं तेव्हा तू सांगशीलच. आणि तसे कुठलीही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर मला 5 मिनिटं सुद्धा पुरतील. पण नाही, तुझी इच्छा नसेल तर मी काहीही जाणून घेणार नाही आणि तुला विचारणारही नाही. पाणी पी. रमते, हे बघा, मी आणि आई. आनंदी ऐक ना, आपली कुलदेवी आहे ना, तिचं मंदिर आहे इथून जवळच आहे. तर तिचा उद्या उत्सव आहे. अगं म्हणजे मंदिर जरा वर आहे, 1000 पायऱ्या आहेत, पण ती नवसाला पावते ग. म्हणजे त्या 1000 पायऱ्या चढून वर जायचं आणि देवीसमोर उभं राहून नवस बोलायचं. तो नवस फळतो. तर मला असं म्हणायचं आहे की तू करशील का तो नवस? म्हणजे हे डॉक्टरी उपाय तर चालूच राहतील, पण एक देवाचा आशीर्वाद असू देत ना डोक्यावर. हा, तर तुझ्या बाळासाठी हा नवस करशील का राजा? नाही सांग आनंदी, नाही सांग. कसला विचार करतेस? करशील ना? नाही सांग. आई, मी व्रत करायला तयार आहे. आनंदी, काय आहे? राघव कुठे? आंघोळ करतोय बघ. साडी? का नवीन साडी? नवीन नाही आहे ग, माझीच आहे. म्हणजे नवीनच आहे. मी घडी नव्हती मोडली. मी असं ठरवलेलं की कुठला तरी एखादा शुभ दिवस बघून आपण याची घडी मोडूया. आज तू व्रत करतेस ना? हो. माझ्या नातवासाठी. आजचा दिवस माझ्यासाठी खूप शुभ आहे ग बाळा. छान दिसते. सुरेख. तसे सगळेच रंग खुलून दिसतात मला तुझ्यावर, पण हा पिवळा रंग म्हणजे वा. नाही, मला असं वाटलं होतं, पण नाही, शेवटी तुम्ही इतर सासू सुनांसारख्याच आहात. म्हणजे? हो, घडीत तोळा घडीत मासा,
बघ ना, म्हणजे कालपर्यंत तुला आनंदीकडून प्रॉब्लेम होता, पण आज चक्क तिला साडी गिफ्ट करतेस. वा. तुला काय करायचंय? मला काय करायचं म्हणजे कन्फ्यूज मी होतो ना. नाही म्हणजे तुमचं काही थोडंसं बिनसलं तर ते कुणामुळे बिनसलंय, कुणाचं चुकलंय, कुणाचं बरोबर आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आता कन्फ्युजन माझं वाढायला लागलंय. आता बघ ना, काल परवापर्यंत तुला आनंदीकडून प्रॉब्लेम होता आणि आज चक्क तिला साडी गिफ्ट करतेस तू. अरे साडीचं असं आहे ते, आज आम्ही देवळात जातोय ना देवीच्या, म्हणून मग मी म्हंटल की कोरी साडी नेस, माझीच साडी येते. देवळात कशाला चाललात? देवळात ते कशासाठी जातात? दर्शनासाठी जातो, आणि एक व्रत आहे रे देवीचं, त्यासाठी मी घेऊन जाते. असं म्हणजे आम्हीच जातोय. आनंदी, मूल व्हावं म्हणून नवस करायला चालली आहेस ना? आईच्या सांगण्यावरून चाललं नाही सगळं? करा करा, आईला नेहमीप्रमाणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करा. हा, मी सांगण्यावरून ती येते असं तुला म्हणायचंय? म्हणजे मी सांगण्यावरून ती देवीची भक्ती करते का? नाही, देवीची भक्त ती आधीपासून आहे. आणि आम्ही तिकडे जातोय तर तुझ्या मनात जे आलंय ना की मूल होण्यासाठी आमचं हे चाललं, नाही नाही नाही, आम्ही देवळात जातोय ती मनाची शांती मिळवण्यासाठी. मनाची शांती मिळवायची ती घरात सुद्धा मिळू शकते. तुम्हा दोघींपैकी एकीने तू मौन व्रत धारण कर ना. गप्प बस. मौन व्रत कोणी धारण करायचं, मी करायचं का तिने करायचं, ते आमचं आम्ही ठरवू. तू आमच्यामध्ये पडू नकोस. तू जा जा, तुझ्या कामाला जा. आनंदी, तुला चांगली कल्पना आहे, मला ह्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. ठीक आहे, तुम्ही हे काय करणार असाल ते तुम्हा दोघींच्या नात्यासाठी किंवा तुम्हा दोघींच्या मनशांतीसाठी करत असाल, माझी काही हरकत नाहीये. पण मूल व्हावं म्हणून जर का करत असाल तर तुझा नवरा म्हणून मी इंटरफिअर करणार. झालं का तुझं? बोलून झालं असेल तर सांग मला बाबा. तू नको ना पडू आमच्यामध्ये बाबा. आम्हाला बघू दे ना सासू सुनांनी काय करायचं ते. इतके वेळेस तुला बरं, तुला ना प्रॉब्लेम होता की नाही, मी तुझ्या बायकोला समजून घेत नाही असं वाटत होतं ना तुला. हा, आता घेते ना समजून, तर तरी पण तुला प्रॉब्लेम आहे का? हा, जा 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 बाबा, जा जा आंघोळीला जा. तू लक्ष नको देऊ त्याच्याकडे. तू तयार हो. हा, मी पण तयारी करते. आनंदी, झालं का ग? झालं. छान दिसतेस. वा वा, माझी साडी, माझी सून. ये, देवाला नमस्कार कर. तू नारळ आहे की नाही, मला नातू व्हावा म्हणून मी देवासमोर ठेवला होता. आता हाच नारळ घेऊन आपण त्या देवीला वाहूया आणि मनोभावे तुझा नवस आहे तो देवीसमोर सांग बाई. हा, देवी तुझी इच्छा पूर्ण करेल. मी जरा आलेच. हा, हो. पण म्हणजे नारळ एवढं जड कसं झालंय? रमाताई, 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 बोल. का करताय सगळं? देवीच्या कार्यासाठी जाते मी. अडथळे निर्माण करताय तुम्ही. देवीच्या कार्यासाठी चालली आहेस का तुझ्या सासूबाईंच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासाठी? तुला वाटतंय आता हे सगळं देवीचं कार्य आहे, नंतर बुवाबाजी होईल, अंगारे धुपारे होतील. हे सगळं करायला सुद्धा सुलक्षणाबाई कमी करणार नाहीत. हे बघा,
जसं मला आई व्हावंसं वाटतंय तसं त्यांना आजी व्हावंसं वाटतंय. एवढं सोपं आहे रमाताई ते. सोपं नाहीये. तुला जे वाटतंय आणि त्यांना जे वाटतंय ना याच्यामध्ये फरक आहे. सुलक्षणाबाईंना वाटतंय हे सगळं मी माझ्या नातवासाठी करतेय, म्हणतात ते तसं, नातवासाठी करतेय नातवासाठी करतेय, पण तुमच्या दोघींच्याही उद्देशामध्ये फरक आहे. आणि तुला मूल व्हावं असं वाटतंय हे मायेपोटी वाटतंय, आणि त्यांना मूल व्हावं असं वाटतंय हे स्वार्थापोटी. त्यांना वंशाचा दिवा हवाय. हे बघा, मला त्यांना नाराज नाही करायचंय. त्यांना जे काही वाटतंय ते वाटू द्या. कदाचित त्यांच्या वाटण्यामुळे माझी इच्छा जर पूर्ण होणार असेल तर काय हरकत आहे. पण तुला वाटतंय का हे सगळं करावं? नाही, नवरात्रामध्ये तू व्रत केलं, उपास केले, मी काही बोलले तुला? काही नाही, कारण हे तुला मनापासून करावं असं वाटत होतं म्हणून. पण आता ही तुझी इच्छा नाहीये, सुलक्षणाबाईंची इच्छा आहे ही. आणि हे सगळं तू वागतेस ना, त्यामुळे तुझ्यावरती प्रेम करणारी, तुला जीव लावणारी माणसं सुद्धा तू गमावशील. आणि हे माहिती आहे सुलक्षणाबाईंना, म्हणून हे सगळं राघवपासून लपवणं चाललंय. काही बोलताय तुम्ही? असं काही नाहीये ते. आणि ह्यांना जर कळलं नाही सगळं तर आम्हाला ते कुठलेच प्रयत्न नाही करू देणार. कुठलेच प्रयत्न म्हणजे? कुठले प्रयत्न करतेस तू? काही नाही. अच्छा, तुला हे सगळं मला सांगायचं नाही. आनंदी, काल तू कुठे गेली होतीस, का गेली होतीस हे मला माहिती नाही असं वाटतंय का तुला? ठीक आहे, तुला सांगायचं नाहीये, नको सांगूस. मला फक्त इतकंच वाटतंय की या मागे त्यांचा स्वार्थ आहे, आणि या स्वार्थाला तू बळी पडू नकोस. काय बोलताय तुम्ही? मी कशाला बळी पडेल? हे बघा, तुमचं आणि त्यांचं नातं ना वेगळं होतं रमाताई. माझं आणि त्यांचं नातं वेगळं आहे. आणि ह्यांना जर कळलं, हे जर चिडले माझ्यावर, तर ह्यांची समजूत कशी काढायची हेही मला चांगलं माहिती आहे. जर तुम्ही आईंच्या बाबतीत बोलत असाल ना रमाताई, तर तुमच्यासारखी सून व्हायचं नाहीये मला. म्हणजे हा काय म्हणायचंय तुला? हे बघा रमाताई, मी आता जर तुम्हाला सांगितलं ना तर वाईट वाटेल तुम्हाला. पण खरं सांगू का रमाताई, तुम्ही त्यांच्याकडे ना एक माणूस म्हणून कधीच नाही बघितलं. नेहमी या बाईने आपल्याबरोबर वाईट केलं, या बाईमुळे माझ्या आयुष्यात वाईट झालंय, किती मोठं दुःख आलं, बस एवढं. ह्याच्या पलीकडे तुमच्याकडे काहीच नाहीये त्यांच्याबद्दल बोलायला. पण माझं आणि त्यांचं नातं तसं नाहीये. काय बोलतेस तू हे? मी काही मुद्दाम आरोप नाही करत आहे त्यांच्यावर, आणि त्यात तुझ्याशी वाईट वागले, तुला माहिती आहे सगळं. राघवचं लग्न करून द्यायला निघाली होती बाई. होतात ना, माणसाकडून चुका होतात. भावनेच्या भरात माणसाकडून चुका होतात, म्हणून माणूस चुकीचा असतो का? त्यांची जी इच्छा आहे तीच माझी इच्छा आहे. त्यांना आजी व्हायचंय, मला आई व्हायचंय. मी माझ्या माणसांची इच्छा पूर्ण करायला हव्या ना रमाताई. मला नाही व्हायचंय तुमच्यासारखी सून. मला माहिती आहे मला काय करायचंय ते, मला चांगलं कळतं. तुम्ही नका पडू आमच्यामध्ये, मी करेन बरोबर. आनंदी, मला मुलगा व्हावा असा यांचा हट्ट होता, आणि त्यांचा हा हट्ट माझ्या मृत्यूला जबाबदार होता. पण तरी तू त्यांचीच बाजू घेतेस आणि मला सांगतेस की मी किती वाईट सून होते ते. ठीक आहे, चुकलं माझं. मी तुझ्या आणि तुझ्या सासूमध्ये कधीच येणार नाही. माफ कर मला. मॅडम चहा. आता हे असलं घाणेरडं काही नकोय मला. घाणेरडं? अगं माझ्या हातचा चहा आवडतो ना तुला? हो आवडतो नंदू, पण मला आत्ता नकोय. आत्ता नकोय? मग तुला आत्ता काय हवंय? मला ना आत्ता हं? मला आत्ता खरवस खावासा वाटतोय. खरवस आत्ता? अरे हो, तुला माहितीये काल रात्री मला स्वप्न पडलं होतं. आपण नाही का लहानपणी ते गाणं ऐकलंय, असा मोठा चॉकलेटचा बंगला असतो, तसा खरवसचा बंगला माझ्या स्वप्नात आला होता. सगळीकडे खरवसच खरवस. आणि मी अशी गेले आणि असा भिंतीचा खरवस काढला आणि असा खाऊन टाकला. नंदू, मला खरवस आणून दे ना.
छान आणून देतो मी तुला खरवस. पण काय आहे, आता मला कामासाठी बाहेर जायचंय, संध्याकाळी येताना आणतो. नाही, मला आत्ता खावासा वाटतोय ना खरवस, मग मला आत्ताच आणून दे. दे इकडे चहा, नकोय तो मला. अगं पण मला उशीर होईल ना. होऊ दे मग उशीर. अरे जरासा वेळ काढ ना माझ्यासाठी, आपल्या बाळासाठी. काल सुद्धा तू हॉस्पिटलमध्ये आला नाहीस. राघव दादा घेऊन गेला मला हॉस्पिटलमध्ये. आपल्याला बाळ झाल्यावर तू असंच करणार आहेस का? मला आणि बाळाला घरात सोडून काय ते तुझ्या कामावर पळणार आहेस का सगळं? आता आपल्यासाठी खरवस आणतो, हा, मग ऑफिसला जातो. चालेल. खुश खुश. आत्ता डोळायला लागले तिला खरवस. हे बघ, ह्या एवढ्या पायऱ्या आहेत. ते मंदिर दिसलं तुला? बऱ्याच उंचावर आहे हो आई. काही नाही, बघता बघता चढशील, तुला कळणार पण नाही. आणि तुमचं काय, तुमचे गुडघे नाही दुखणार? असं काय मेलं, मी चढणार, पण मी अशी धरत बसत आराम करत चढत अशी चढेन. दर्शन तुला घ्यायचंय ना, तू व्रत करतेस ना सोन्या, तर मग तुला तिथे जाणं महत्वाचं आहे. तुझं दर्शन जास्त महत्वाचं आहे ना. जाशील ना? काही काळजी करायची नाही. देवीचं नाव घ्यायचं आणि पायऱ्या चढायला सुरुवात करायची. कधी देवी समोर जाऊन उभं राहशील कळणार सुद्धा नाही. उदे गांबे उदे, उदे गांबे उदे. दे गाई उदे. देवीला डोक्यावर घ्यायचं आणि पायऱ्या चढायला सुरुवात करायची. देवी आहे पाठीशी, जाऊन पोचशील देवीपाशी. दे गाई उदे, दे गाई उदे, दे गाई उदे. वर्षा, वर्षा, खरवस. जरा चमचा घेऊन ये. चमचा आणतो. खरवस आणलास. वाव. सावकाश का, सावकाश का. चला मी निघतो. नंदू, हे काय आणलंयस तू? खरवस आहे. नंदू, हा खरा मला खरवस नाहीये. ते बाजारात काहीतरी ते लेमन ग्रास का काय ते घालून बनवतात ना, तो खरवस आहे हा. मला ना खरा खरवस हवाय, चीकवाला. अगं सगळीकडे मार्केटमध्ये हाच खरवस मिळतो. आता तुझ्यासाठी खर्रा खुर्रा खरवस कसा आणू आणि कुठून आणू? ते मला खरंच नाही माहिती, पण तू माझ्यासाठी खरा खरवस आण. अगं खरा खरवस म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला? सांगितलं ना, चीकवाला खरवस. तो तू घेऊन ये, मला माहिती नाही. अगं पण वर्षा, ऐक ना वर्षा. उदे गाई उदे, उदे गाई उदे. आई सावकाश. हो, तू 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 सांभाळ बाई स्वतःला. दे गाई उदे. हिला मुलगी म्हणवता ना तुम्ही? ही मला कधीच नातू देऊ शकत नाही. वांस आहे ती, वांस. आनंदी, सुनेचं कर्तव्य करण्यासाठी फार कमी पडलेली आहेस तू. अगं, घराण्याचं नाव पुढे नेण्याला मूल हवंय, एक मुलगा हवाय.
बघितलंस राघवा, आजोबा किती लाड करतात ते नातीचे. आता काय ग बाई, करणारच ना लाड. एकुलती एक नात आहे त्यांची, दुसरा नातू होण्याची काही शक्यताच नाहीये. आई, मी मूल होण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे. तुमची इच्छा मी पूर्ण करेन. आपल्या घरात पाळणा हलायलाच हवा.